मराठा आरक्षण लांबणीवर आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, राज्य सरकारला धक्का. वाढत्या तापमानामुळे आजपासून राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर, राज्य सरकारचा निर्णय. नामांतराची अंतिम अधिसूचना येईपर्यंत धाराशिव नावाचा वापर नाही, उस्मानाबादच्या नामांतराचा वाद. रॅप गाण्याच्या वादावरून पुन्हा एनसीपीमध्ये 2 गट. अजित पवारांनी सीएमना पत्र लिहून कारवाईची केली मागणी, तर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्याकडून पाठिंबा. ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेतल्या 2 गटांमध्ये वाद. नरेश मस्केंबाबत वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं पेटला वाद, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. राज्यामध्ये अवघड 56,000 युनिट रक्त शिल्लक, शिबिरांचं आयोजन करण्याचं आवाहन. नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, विजेच्या तारा तुटल्यानं अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित. भारतातील 90% लोकांना बसणार उष्णतेच्या लाटेचा फटका, केंब्रिज विद्यापीठाचा अहवाल. मृत्यूचं प्रमाण वाढण्याची भीती. जगभर भात महागणार, भारत तारणार. जगभरात यंदा तांदळाची अभूतपूर्व टंचाई, देशामध्ये मात्र भरघोस उत्पादन. सीमाशुल्काच्या वादाचा खाद्यतेलाला फटका बसण्याची शक्यता, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचे साठे देशातल्या अनेक बंदरावरती पडले अडकून. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं काम वेगानं सुरू, भरवीर ते शिर्डी दरम्यानच्या 80 किलोमीटरच्या मार्गाचं काम पूर्ण. खडी आणि वाळूचे दर दुप्पट, मक्तेदारीमुळे पुरवठादार अस्वस्थ, कामं मंदावल्यानं मुंबईतल्या प्रकल्पांनाही झळ. अपात्र असतानाही परीक्षेची परवानगी मागणाऱ्यांना दंड, साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालक पदासाठीची परीक्षा. रेरा क्रमांकाशिवाय जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल 12 विकासकांवरती दंडाचा बडगा, रेरानं वसूल केला 5.85 लाख रुपये दंड. महामुंबईत पुन्हा वाहतूक कोंडीचा ताप, एकाच वेळी रस्ते दुरुस्तीची कामं सुरू झाल्यानं बिकट स्थिती. काश्मीरमधील पूंछ जम्मू हायवेवरती दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात लष्करी वाहनाला भीषण आग, 5 जवानांचा होरपळून मृत्यू. काश्मीरच्या कुपवाडा इथल्या साधना पास मार्गावरती तुफान बर्फवृष्टी, परिसरातील जनजीवन झालं विस्कळीत. उत्तराखंडमधल्या गंगोत्री इथे तुफान बर्फवृष्टी, पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेला फटका बसण्याची शक्यता. अटीतटीच्या लढतीत दिल्लीचा कोलकात्यावरती विजय, सलग 5 पराभवांनंतर दिल्लीचा स्पर्धेतला पहिला विजय.